वाचला पाहिजे म्हणून सगळ्या बायकांचा मेळ जमला आणि नारदाला सांगितलं, ए नारदा, काय तुझी इच्छा आहे? नारद म्हणाला, एका पारड्यात देवाला बसवतो आणि दुसऱ्या पारड्यात तुमच्या गळ्यातलं सोनं टाका. जर यातलं पारड उचललं गेलं तर देव तुमचा आणि सोनं माझं. देव बसले एका पारड्यात, सगळ्या बायकांनी सोनं काढलं आणि सोनं त्यामध्ये टाकलं. बसलेले ऐकून जा, सोनं सगळं टाकलं, तसं मात्र पारडं हल्लं नाही. पण बायका म्हणल्या, देव बी गेलं सोनं बी गेलं, आता करायचं तरी काय? बायका म्हणाल्या, हाजरी घ्या. कुठला नंबर गैरहजर आहे बघा, पहिलाच नंबर गैरहजर. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बैसला, चला उठा की लवकरी. सगळ्या बायका गेल्या आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, चला आपला नवरा कृष्णदान झालाय, काय बी करा, पण त्याच्याजवळ तुम्ही आपल्या नवऱ्याला वाचवा. रुक्मिणी माता अंगणामध्ये आले आणि अंगणामध्ये आल्यानंतर तुळशीला पाणी घातलं. तुळशीच्या भोवती एक प्रदक्षिणा मारली. एक पान तोडलं गेलं आणि एक पान त्या निरंजनाच्या ताटात ठेवलं आणि जिथं आपला नवरा होता तिथपर्यंत गेली आणि नवऱ्याला ओवळलं गेलं. एक प्रदक्षिणा नवऱ्याच्या भोवती मारली आणि नवऱ्याच्या भोवती प्रदक्षिणा मारल्यानंतर आणल्यालं तुळशीचं पान बसलेले त्या सोन्याच्या पारड्यावरती ठेवलं. बघताय काय माझ्याकडं मका हा, लगेच पारडं वर आलं. महाराज म्हणतात, ते तुळशीचं पान याच्यापेक्षाही रुक्मिणीच्या अंतकरणात जो भाव होता तो माझ्या भगवंताला आवडला. म्हणून एकच करा. काय? देवाला काय आवडतं? महाराजांनी म्हणावं, देवाला दुसरं काही आवडत नाही, एकच आवडतं, अंतकरणातला भाव. अभंगाचं पहिलं चरण. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी. तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टी. महाराज म्हणतात, अंतकरणापासून देवाचं भजन गा. पण आजपर्यंत महाराज अंतकरणापासून देवाला जे आवडतं तुम्ही आम्ही केलं नाही. घरातला देव जरी मंडळी असला तरी घरातला देव सुद्धा तुम्हा आम्हाला सळा पुसताला नाही. तुमची माझी देवपूजा संका बसलेली. सुंदर ध्यान उभे वटेवरी ठेवलास का गच्या, कर कटेवरी मग ठेव की लवकर. तुळशीहार गळा काशे पितांबर झाला असला तर आवाज देते काच्या. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. नवा झाला असला तर देतेच नवच्या. पूजायला देवाला ध्यानच नाही आणि बसलेले ऐकून जा. बायकोनं चहा दिला आणि त्यानं कबशीत चावतला आणि म्हणायला सुरुवात केली, तुका म्हणे माझे. तुम्ही ऐकताय का कीर्तन? हा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, माझं सगळं सुख याच्या हात आहे. आयुष्यभर देव घासून मेला पण सपनात सुद्धा देवाला नाही. पण महाराज म्हणतात, देवाला आवडतं ती गोष्ट करा. महाराज देवाला आवडतं ते आम्हाला कळालं. काय आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हा महाराज
महाराज म्हणतात रात्रंदिवस भगवंताचं जर भजन कराल महाराज तर अंतःकरणापासून तुम्ही भाव घेतला तर महाराज म्हणतात देवाला चिंता लागते. कुणाला चिंता लागली होती लक्षपूर्वक ऐकून जा. रस्त्यानं दिंडी चालली होती आणि एकच भजन ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानदेव 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 बसलेले ऐकून जा. देवाला चिंता कशी लागली ऐकून जा. रस्त्यानं दिंडी चाललेली पंढरपूरच्या दिशेने आणि पंढरपूरच्या दिशेनं चालत असताना भजन चाललं होतं. ज्ञानोबा तुकाराम भजन चाललं होतं आणि जसा भजनाचा आवाज एका संत महात्म्याच्या कानावरती पडावा आणि जसा कानावरती पडला तसं त्या संत महात्म्यानं बाहेर यावं आणि बघावं. पंढरपूरला सगळे वारकरी चालले होते. का जीवनामध्ये माणसानं जन्माल्यानंतर कधीतरी पंढरपूरला जावं. का चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाऊ. महाराज बरीच प्रमाण आहेत. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी. हा अजून बऱ्याच माणसांना माहित नाही पंढरीचा मालक प्रत्येक भक्ताची वाट बघत असतो. ऐका अशा एका संत महात्म्याच्या कानावरती आवाज पडावा आणि जसा आवाज पडला मंडळी बसलेली तसं मन काय राहिलं नाही आणि मन म्हणत होतं कधी एकदा पंढरीच्या वाटेनं जातोय आणि कधी एकदा देवाची सेवा